अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकले, खोटे बोलून सरकार जिंकले, कष्ट करून हरला तो फक्त शेतकरी हरला, तो फक्त शेतकरी हरला। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं कर्जमाफी करणार। उपमुख्यमंत्री म्हणतात मी कुठं बोललो होतो? शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल विरोधी पक्ष प्रस्ताव मांडतोय, कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलंच आहे, घेणं देणं नाही आहे। आता इथं विधिमंडळातल्या उपस्थितीवरून देखील कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी मेसेज दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला, त्याचं आम्हाला घेणं देणं नाही आहे। एका बाजूला सरकार मोठ्या उद्योगपतींचे 16 कोटी रुपये या ठिकाणी माफ करतं, त्या ठिकाणी परंतु 6,000 रुपयाची कर्ज 6,000 रुपये शेतकऱ्याला नाही, हे वास्तव आहे। परवा आकडेवारी सांगितली, जवळजवळ 6,56,000 शेतकऱ्यांना 10,000 कोटीची निधीची आवश्यकता आहे, ऑफिशियली या ठिकाणी जाहीर केलं, परंतु या शेतकऱ्यांना कुठली मदत त्या ठिकाणी झालेली नाही। मला वाटतं त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आता सतीश पाटील आपल्या 260च्या प्रस्तावासाठी सन्माननीय सभापती महोदय मी या ठिकाणी उभा आहे। आम्ही जो विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी 260 प्रस्ताव दिला, त्यामध्ये अनेक विषय आहेत आणि ज्याचा उल्लेख अनिल परब साहेबांनी केला की विशेष करून कृषी खात्याचा हा विषय आहे आणि किमान कृषी खात्याचे मंत्री राज्यमंत्री किमान इथं उपस्थित असले पाहिजेत अशी सार्थ अपेक्षा आमची या ठिकाणी असणार आहे। आता आशिष शेलार साहेब पण निघालेत, आदित्यताई बाहेर जाऊन आहेत, म्हणजे झालं मग कोरम। तुम्ही निरोप दिला तरी मंत्री येणार, तुम्ही सिनियर आहात, त्यामुळं शासनाचा एकूणच 260चा प्रस्ताव दिल्यानंतर विषय दिल्यानंतर किती गांभीर्य शासन आहे हे मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सभापती दिसून येते। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल विरोधी पक्ष प्रस्ताव मांडतोय, त्याचं आम्हाला घेणं देणं नाही आहे, कृतीतून त्यांनी दाखवून दिलेलंच आहे, घेणं देणं नाही आहे। आता इथं विधिमंडळातल्या उपस्थितीवरून देखील कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी मेसेज दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही इथं प्रश्न शेतकऱ्यांचा उपस्थित झाला तरी आम्ही इथं सुद्धा दखल घेणार नाही, फील्डवर आम्ही दखल घेतच नाही, इथं सुद्धा दखल घेणार नाही, हे दाखवून देण्याचं काम कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांनी आता सभापती महोदय केलेलं। आमचं हे आयुध आहे, आता नसले तरी आम्हाला बोलावं लागेल, कारण की शेवटी या राज्यातला शेतकरी आज 1.5-2 कोटी शेतकरी या राज्यामध्ये शेतीवर अवलंबून आहेत। किमान 4 कोटी लोक डायरेक्ट शेतीशी निगडीत असणारा हा वर्ग या ठिकाणी आहे। आज त्यांची या राज्यामधली अवस्था काय? जवळजवळ 3 लाख कोटीचा या ठिकाणी कृषी आणि इतर संलग्नाचा या ठिकाणी उलाढाल या राज्यामध्ये आपल्या सगळ्या अर्थकारणामध्ये त्या ठिकाणी होते, परंतु राज्याच्या एकूण उत्पन्नात जीएसडीपी मध्ये कृषी विकासाचा दर हा 13% 11.5% आलेला आहे। जसं मंत्री नसतात तसं आता विकासाचा दर सुद्धा या दुर्दैवानं या राज्यामध्ये 13 11.5 वर आलेला आहे। हे पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ऍडवायझर कमिटीच्या सप्टेंबरच्या रिपोर्टमध्ये, नाही तर परत कुठून आकडेवारी आली म्हणून विचारलं जाईल। याच्यावरून निश्चितपणे लक्षात येते की जो शेतकरी आज आमच्या सगळ्यांचा पोशिंदा तारणहार आहे, त्याची अवस्था या राज्यामध्ये काय परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आपल्याला लक्षात। गेले 6 दिवस सभापती महोदय हे अधिवेशन भरते, विदर्भामध्ये भरते, विदर्भातले प्रश्न मी पुढे मांडणारच आहे। या हजारो कोटीतून नेमका शेतकऱ्याला काय फायदा मिळाला? तर या बजेटमध्ये 600 कोटी मिळाले, कृषी मंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली, 10-15 हजार कोटीच्या मागणीमध्ये फक्त 600 कोटी मिळाले, ही शोकांतिका या महाराष्ट्राची त्या ठिकाणी। आणि म्हणून या कृषी विभागाच्या अनेक विषय आहेत। सभापती महोदय काल मंत्री महोदयांनी परवा आकडेवारी सांगितली की जवळजवळ 6,56,000 शेतकऱ्यांना 6,000 कोटीची निधीची आवश्यकता आहे, हे ऑफिशियली या ठिकाणी जाहीर केलं, परंतु या शेतकऱ्यांना कुठली मदत त्या ठिकाणी झालेली नाही। एका बाजूला सरकार मोठ्या उद्योगपतींचे 16 कोटी रुपये या ठिकाणी माफ करतं, त्या ठिकाणी परंतु 6,000 रुपयाची कर्ज 6,000 रुपये शेतकऱ्याला नाहीत, हे वास्तव आहे। एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून एक अन्याय मार्ग या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन करण्याची भूमिका शासन या ठिकाणी घेते। संपूर्ण 12 जिल्ह्यातले शेतकरी याच्या विरोधात आहेत, परंतु शासन ऐकायला तयार नाही, हे वास्तव या राज्यातला शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो। सभापती महोदय, मराठवाडा असेल,
या सगळ्या परिसरामध्ये मधल्या काळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये 1,13,00,000 शेतकरी बाधित झाले. 84 लाख हेक्टरचं नुकसान शेतीचं झालं. जवळजवळ 400 लोकांचे मृत्यू झाले. आम्ही आकडेवारी ऐकत होतो. सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी दौरे केले, आकडे जाहीर केले, 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. परंतु पॅकेज मधला किती निधी पोचला हे आकडेवारी सांगायला त्या ठिकाणी शासन तयार. 31,000 कोटीतले नेमकं शेतकऱ्याच्या पदरात किती पडले हे या ठिकाणी सांगायला तयार नाही. छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव, नांदेड, वाशिम, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यातलं प्रामुख्यानं पिकाचं नुकसान सर्वाधिक या ठिकाणी झालं. परंतु आशेवर बसलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. सभापती महोदय, जानेवारी ते ऑक्टोबर या एवढ्या महिन्यामध्ये 899 शेतकऱ्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केली. आम्ही एका बाजूला विकासाच्या गप्पा या ठिकाणी मारतोय, आम्ही एका बाजूला केंद्राचं राज्याची वाहवा या ठिकाणी करतोय. आम्ही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सगळ्यांची भाषणं ऐकली की एवढ्या गोष्टी झाल्या की 899 लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली. सभापती महोदय, हे वास्तव या ठिकाणी आपल्या समोर मला मांडताना अत्यंत दुःख या ठिकाणी होतं. सभापती महोदय, लोकसभेमध्ये नुकसान भरपाईचा विषय आला. सकाळी केंद्रीय मंत्री म्हणतात प्रस्ताव आला नाही, दुसऱ्या दिवशी सांगतात प्रस्ताव आला. आम्हाला कळत नाही की नेमकं काय झालं. 27 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर असा 2 वेळा केंद्राला प्रस्ताव सादर केलाय का याचाही खुलासा होणं गरजेचं आहे. का ट्रिपल इंजिन सरकार म्हणायचं, डबल इंजिन सरकार म्हणायचं, केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे, कुठेही कमी पडणार नाही. प्रस्तावच तुमचा महिनाभर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा. हेल्प डिलेड इज हेल्प डिनाईड. सभापती महोदय, तुम्ही मदत जर वेळानं लावली, आता तर या ठिकाणी हा सीझन आपला गेलेलाच आहे, पुढच्या सीझनला सुद्धा रानं तयार होणार नाहीत, कारण की काही रानं खरडून गेलेली आहेत. याची जाणीव सभापती महोदय आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी. आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी JR काढला, 3.5 लाख रुपयाची घोषणा त्या ठिकाणी केली. प्रत्यक्ष 30,000 रुपये मिळणार आणि राहिलेलं मनरेगा मधून काम करायचं आणि ते पैसे मिळणार. म्हणजे प्रत्यक्ष मदत ही या ठिकाणी होणारच नाही. हे वास्तव सभापती महोदय या फसव्या JRच्या माध्यमातून मला आपल्या समोर आणायचं. आज शासन म्हणतंय आम्ही अनेकांना या ठिकाणी मदत पोहोचवली, परंतु माझ्याकडे लातूर जिल्ह्यातली यादी आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातली जवळजवळ 30 शेतकऱ्यांची यादी आहे की ज्यांना 1 रुपया मदत त्या ठिकाणी पोहोचलेली नाही. त्यातील एकाचं नाव मी या ठिकाणी घेतो, गोपाळ सूर्यवंशी. यांची 80 आर जमीन खरडून गेली, फक्त 20 आर जमिनीचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली. का? हे ड्रोन सर्वे झाले. सभापती महोदय, केंद्राचं पथक आलं, ते सुद्धा रात्री आलं. बॅटरी घेऊन केंद्राचं पथक टॉर्च लाईट मध्ये त्या ठिकाणी पाणी करत होतं. म्हणजे नियोजन कशा पद्धतीने या ठिकाणी आहे याची कल्पना आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. पशुधनाचं नुकसान झालं. आज एखादी म्हैस घ्यायची असेल, गाय घ्यायची असेल तर 1 लाखाच्या खाली कुठली म्हस मिळत नाही. 1.5 लाख, 2.25 लाखाच्या वरती गाय आणि म्हशी मिळतात. मदत आम्हाला किती मिळाली? 30-37 रुपये मदत या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी जाहीर झाली. विहिरीचा गाळ काढायचा. सभापती महोदय, एक जुनी म्हण आहे ग्रामीण भागामध्ये, घरचं घर पाहावे बांधून, लग्न करावे, मुलीचे लग्न करावे आणि विहीर बांधून बघावी. ह्या 3 गोष्टी ग्रामीण भागामध्ये महत्वाच्या आहेत की घरातलं लग्न करून बघावे, घर बांधावे आणि विहीर बांधावी. आता विहीर बांधायसाठी सभापती महोदय आपण किती देतोय? 30,000 रुपये फक्त या ठिकाणी देतोय. पूर्ण 20 विहीर कोसळलेले, त्याला फक्त 30,000 आपण या ठिकाणी दुरुस्तीसाठी देतो. सभापती महोदय, ही आकडेवारी पाहिल्यानंतर हे 31,000 कोटीचं पॅकेज हे पॅकेज नाही आहे, तर फक्त या ठिकाणी दाखवायसाठी केलेला या ठिकाणी शो आहे असं म्हणायला हरकत नाही. सभापती महोदय, हे कमी का काय म्हणून आता बोगस बियाणे आणि खते हे एक मोठं रॅकेट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं. छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी लीप फर्टिलायझर नावाचे बोगस खताची निर्मिती केली जाते. 19 लाख रुपयाची खतं ही त्या ठिकाणी पकडण्यात आली. परभणी जिल्ह्यात पाथरीमध्ये अवैधरित्या युरियाची वाहतूक केली जाते, हे पकडण्याचं काम त्या ठिकाणी झालं. आज राजरोसपणे या सगळ्या गोष्टी, बोगस खते असतील, बोगस बियाणे असेल,
हे आमच्या शेतकऱ्याचे माती मांडण्याचं काम हे शासन प्रामुख्यानं करतं। राज्यामध्ये सभापती महोदय मागच्या 25 वर्षापासून कृषी विभागामध्ये 1150 क्वालिटी कंट्रोल अधिकारी होते, तो आकडा 350 वर आला अशी आमची माहिती आहे। मग जर आकडा 1150 वरून 350 वर आणला असेल, हे वास्तव असेल, तर मग खत आणि बियाणं बोगस याच्यावर कंट्रोल कसा या ठिकाणी होणार? आणि या सगळ्यातून कृषी विभागाबद्दल किती आस्था आहे शासनाला हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येते। पीक विम्याची वास्तवता तशीच आहे। पीक विम्याच्या संदर्भात राज्य शासनाने सांगितलं की या हप्त्यामधून कृषी समृद्धी योजना आम्ही जाहीर करणार, परंतु त्याला या वर्षीच्या बजेटमध्ये कुठं त्या ठिकाणी उल्लेख आम्हाला दिसत नाही। कृषी समृद्धी योजना नेमकी कुणासाठी आहे हे आम्हाला कळत नाही का ती कागदावर आहे हे आम्हाला कळत नाही। पालघर जिल्ह्यामधला वाडा इथला शेतकरी सभापती महोदय मधुकर पाटील, प्रधानमंत्री फसल योजनेअंतर्गत नुकसान भरपाई किती मिळावी? 2 रुपये 30 पैसे नुकसान भरपाई या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाली। म्हणजे शेतकऱ्याची थट्टा निसर्गाने लावलेलीच आहे, शासन सुद्धा आता कमी पडत नाही त्याचे या ठिकाणी थट्टा करण्यासाठी। धाराशिव जिल्ह्यातील चिंचपूर गावातील शेतकरी अजित ढगे यांच्या 6 एकराच्या बागेचं नुकसान झालं, द्राक्ष बागेचं, अजून 1ही रुपया मदत या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाली नाही। सभापती मध्ये मागच्या वर्षी 55 लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला गेला होता, या वर्षी तो आकडा फक्त 6 लाखावर आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बद्दल शासनाची अनास्था, विमा कंपन्यांचा एका बाजूला लूट चालूच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचाही विमा कंपन्यांचा विश्वास उडालेला आहे, हे या मागच्या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून या हवामान बदलाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळणार का नाही ही वास्तवता मला या ठिकाणी मानायची। सभापती महोदय, कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गठन, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं कर्जमाफी करणार। उपमुख्यमंत्री म्हणतात मी कुठं बोललो होतो? दोघांच्या मध्ये सुसंवाद नाही अशी परिस्थिती आहे, कारण की कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही। आणि सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमली, 30 जून पर्यंत या कर्जमाफीचा निर्णय घेतो म्हणलेत, परंतु 31 मार्चला ज्यावेळी ह्या सगळा कर्ज वसूल केला जाणार आहे, 30 जूनला आमच्या सोसायट्याचं येणं देणं या ठिकाणी होतं, मग 30 जूनला तुम्ही या ठिकाणी काय करणार? थकीत असणारच नाही कर्ज शेतकऱ्याचं, मग तुम्ही त्या ठिकाणी करणार काय? आमची मागणी आहे सभापती महोदय, तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर ताबडतोब आता निर्णय घ्या। तुम्ही पुढच्या वर्षी निर्णय कसा या ठिकाणी घेताय? मग शेतकऱ्यांना थकीत जायला पाहिजे, जुनं नवं नाही केलं नाही पाहिजे। सोसायटी लेवलला सभापती महोदय आपल्याला माहित आहे, जुनं नवं या ठिकाणी केलं जातं, नवीन कर्ज काढून जुनं भरण्याची प्रथा अनेक सोसायट्यांमध्ये, अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका ते करतात। मग या 31 मार्चला आव्हान आम्ही शेतकऱ्याला करायचं का? हे जुनं नवं करू नका, परंतु थकीत राहिलं, कारण की आरबीआयच्या नियमाप्रमाणे थकीत असेल तरच तुम्हाला कर्जमाफी करता येईल, त्याच्याऐवजी यातून काहीतरी मार्ग काढणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे। सभापती महोदय, एका बाजूला कर्जमाफी करणार ही घोषणा होते, दुसऱ्या बाजूला कर्जाचं पुनर्गठन करणार अशा पद्धतीचा या ठिकाणी घोषणा होते। नेमकं शेतकऱ्याला काय मिळणार हेच या ठिकाणी कळत नाही। पदोपदी शेतकरी अडचणीत येतोय, हे वास्तव सभापती महोदय या निमित्तानं आपल्या समोर मला या ठिकाणी मांडायचं। सभापती महोदय, उपमुख्यमंत्री इथं त्या ठिकाणी आहेत। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्यानंतर शिंदे साहेब एक जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीने एक अभ्यास गटाच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार केलेला आहे की उद्याच्या भविष्यकाळात या मराठवाड्यातल्या परिसराला या अतिवृष्टीमुळे त्रास होऊ नये किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती देण्याचा प्रयत्न केलाय। माझी शासनाला विनंती आहे की या सगळ्यांच्यावर बसून येणाऱ्या भविष्यकाळात काय उपाययोजना मराठवाड्यासाठी करता येईल हा प्रयत्न करावा। सभापती महोदय, आज विदर्भामध्ये अधिवेशन आहे, कापसाची अवस्था काय, सोयाबीनची अवस्था काय? सीसीआयला हायकोर्टाने निर्देश द्यायला लागतात की या ठिकाणी खरेदी केंद्र वाढवा, 30 क्विंटल पर्यंत हेक्टरी खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, ती 10 क्विंटलच या ठिकाणी सीसीआय खरेदी करते। खरेदी केंद्र कमी आहेत, दर एमएसपीचा या ठिकाणी कमी आहे, आणि ह्यातून भरडून जाऊन पुन्हा तुम्ही 30 क्विंटल सुद्धा घेणार नाही, फक्त 10 क्विंटल घेणार, म्हणजे फक्त फसवण्याचं काम शेतकऱ्याला प्रामुख्याने या ठिकाणी चालू आहे। हे वास्तव मी या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडू इच्छितोय। 260 आणि अंतिम आठवडा आम्ही एकत्रित केलेला आहे,
सभापती महोदय, शेतकरी झाल्यानंतर आता नगर विकास आणि या विषयावर मी आपलं मत व्यक्त करणार आहे, परंतु शेतकऱ्यांचा विषय संपवण्यापूर्वी 4 ओळी फक्त मी व्यथा शेतकऱ्याच्या मांडू इच्छितो. अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला. अतिवृष्टी करून पाऊस जिंकला, भाव पाडून व्यापारी जिंकला. खोटे बोलून सरकार जिंकले, कष्ट करून हरला तो फक्त शेतकरी हरला, तो फक्त शेतकरी हरला. हे वास्तव या आकडेवारीतून मी आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतोय. हे जी काही मी आकडेवारी आपल्या समोर मांडली ती निश्चितपणे त्याचं उत्तर अजून कृषी मंत्री आलेले नाहीत, परंतु किमान त्यांच्या उत्तरामध्ये या ठिकाणी हे यावं अशी आमची अपेक्षा आहे.